आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। सत्तेची कास धरणारी माणसं अनेक, पण सत्तेची कास धरणारे खूप कमी। भांडूपमधील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं विधान। एकनाथ शिंदेंनी दावोसमध्ये पैशाची उधळपट्टी केली, आता तसं होऊ नये। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या दावोस दौऱ्याची नक्कल फडणवीसांनी करू नये, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। फडणवीस दावोसला जाणार म्हटल्यावर महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक येणार, विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही। विरोधकांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटात प्रवेश। सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवली होती। सतीश चव्हाण यांचं विधिमंडळातील निलंबन मागे। अजित पवार गटात ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। शिर्डीतील मेळाव्यात परभणी, हिंगोली, संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, राज्यातील परिस्थिती बदलत असते, सतीश चव्हाण यांचं वक्तव्य। सदावर्तेंच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा सदावर्तेंवर आरोप, तर आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। आघाडी झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार। पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान। पालिकेत शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढवू, वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। सरकारच्या पडताळणीपूर्वी 4000 लाडक्या बहिणींची माघार। स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याचे विनंती अर्ज, सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू, तर पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही। चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाही, आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही जणांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला। मुळात ही योजना सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी, त्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारी नोकरीत असून लाभ घेत असेल तर चुकीचं, लाखांची कमाई आहे, त्यांनी लाभ घेता कामा नये। चुकीच्या मार्गाने फॉर्म भरले असतील तर तपासणी होईल, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा निर्णय मागे। हॉल तिकीटवरील कास्ट कॅटेगरी कॉलमचा उल्लेख काढण्यात येणार। 10वी आणि 12वीचा बोर्डाकडून निर्णय मागे। जलजीवन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भ्रष्टाचार, खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप। प्रकरणाची केंद्रीय स्तरीय ऑडिट करण्याची निलेश लंकेंची मागणी। खासदारांचं काम विकासाचं का बुंदी वाढायचं, सुजय विखे पाटलांची निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका। वेळत घाटात MIDC आणून तरुणांना उद्योग देणार, सुजय विखेंचं आश्वासन। रत्नागिरी नागपूर महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणात गाड्या विमानाने जाणार का, खासदार विशाल पाटील यांचा सवाल। सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेश जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र तसं झाल्यास त्याचं आम्ही स्वागत करू। व्हायरल झालेल्या नकाशावर मंत्री जयकुमार गोरेंचं उत्तर। पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया करावी, तर धरणांमधील अतिरिक्त पाणी वापरण्यासाठी महापालिकेने भुर्दंड सोसावा। पुणे पालिकेला अतिरिक्त पाणी देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री विखे पाटलांची स्पष्ट भूमिका। आपण किती पाणी उचलतोय याचा विचार जलसंपदा विभागाने करावा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राधाकृष्ण विखेंवर टीका। परप्रांतीय कामगाराने मराठी कुटुंबाला वापरली अर्वाच्य भाषा। मुलुंड पश्चिमेतील फास्ट फूड कॉर्नरवरील धक्कादायक घटना। अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप।